नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. अंगणवाडी सेविकांना आता मुख्य सेविका होण्याची संधी भेटणार आहे. बघा, वयाची जी अट होती अगोदर अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका होण्यासाठी वयाची जी अट 45 वर्ष होती, ती वयाची अट आता रद्द करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका होण्यासाठी वयोमर्यादा ही वाढवण्यात आलेली आहे. ती कशा पद्धतीने वाढवण्यात आली, कोणत्या अंगणवाडी सेविकांना याचा फायदा होणार आहे, हे सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे ताईंना हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची होणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, शासनाचा आलेला हा GR आहे. विषय तुम्ही याचा वर काय नमूद केले ते पाहू शकता. बघा, अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षक या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबतचा शासन निर्णय हा आलेला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय दिनांक तुम्ही याची पाहू शकता 3 जुलै 2026 आहे. प्रस्तावनेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे आणि खरंच ताईंनो, हे मिळालेले यश हे अत्यंत महत्त्वाचे यश मिळालेलं आहे असं मला तरी वाटते. भरपूर हजारो अंगणवाडी सेविकांना याचा आता फायदा होणार आहे. कशा पद्धतीने होणार हे देखील आपण बोलूया. प्रस्तावनेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका या पदावर पदोन्नती देताना वयाची 45 वर्षाची जी अट होती ती रद्द करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठाने अनेक रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी रिट याचिका क्रमांक 6993 2023 मधील अंतरिम अर्ज क्रमांक 8414 2025 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्य सेविका या पदाचे यापूर्वीचे सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना दिनांक 31/7/2014 मधील नियमानुसार अंगणवाडी सेविकांमधून निवडीद्वारे मुख्य सेविका या पदावर पदोन्नती करावी असे 30 मे 2025 रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकेंचे वय 50 वर्षाहून कमी नसेल व ज्यांची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल इतका अनुभव असेल, तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरवलेले आहेत. तर हे काय आहे हे देखील आपण जाणून घ्या. बघा पुढे काय म्हटलेलं आहे. तसेच रिट याचिका क्रमांक 2147 2023 मध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने नागपूर यांनी जी अंगणवाडी सेविकांची जी 65 वर्षापर्यंत सेवा सक्षम मानली जाते ती 58 वर्ष सेवानिवृत्तीचे वय असलेल्या मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका म्हणून सेवा करण्यासाठी कशी काय सक्षम मानली जात नाही, या गृहीतकाच्या आधारे 8/5/2026 च्या आदेशान्वये मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांच्या 4/6/2021 च्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) क मधील अंगणवाडी सेविका या पदावर मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नती करता जी वयाची अट 45 होती ती वयाची अट 45 ही रद्द करण्यात आलेली आहे. या दोन्ही आदेशांचा बघा, हे जे आपण वर 2 पाहिले हे दोन्ही आदेश आहेत आणि या दोन्ही आदेशांचा एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्याच्या बाब शासनाच्या विचारात होती. त्याचाच महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे. शासन निर्णय काय आलेला आहे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा ताईंनो, शासन निर्णयामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे. अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आली आहे. बघा ताईंनो, याच्या अगोदर अंतर्गत जी आपली भरती असते त्या भरतीमध्ये अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खंड न पडता अखंडित 10 वर्ष सेवा केलेली असावी, तसेच
त्या अंगणवाडी सेविकेंचं वय 45 वर्ष असणे आवश्यक होते. ही अगोदरची अट होती, परंतु आता या अटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल, तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष अनुभव झाला असेल, तर तुमच्यासाठी हा आता व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की अंगणवाडी सेविकाताईंनो अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका होण्याची जी वयोमर्यादेची अट 45 वर्ष होती, ती 45 वर्षाची अट रद्द करून 50 वर्ष करण्यात आलेली आहे. त्यामुळे भरपूर अंगणवाडी सेविकांना आता या येणाऱ्या अंतर्गत भरतीमध्ये फायदा हा भेटणार आहे. अंतर्गत भरती ही लवकरच येणार आहे, त्याच्यामुळेच हा GR आलेला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये अंतर्गत भरती देखील सुरू झालेली, भरपूर जणांनी फॉर्म देखील सबमिट केले, परंतु याच कारणामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली. आता ताईंनो, आता हे आपलं कारण देखील स्पष्ट झालेलं आहे. आता 45 वर्ष वयोमर्यादा न ठेवता 50 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हजारो अंगणवाडी सेविकांना आता याचा फायदा घेता येणार आहे. तसेच बघा ताईंनो, ज्या अंगणवाडी सेविकाताईंना विनाखंड 10 वर्ष सेवा झालेली आहे, त्या सेविकाताईंनी आता जराही वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कारण की अंतर्गत ही पदोन्नती जरी असली तरी पेपर अगोदर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतरच ती निवड होणार आहे. म्हणजे परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या अंतर्गत जेवढे काही गुण येतील त्या गुणांच्या आधारेच ही निवड होणार आहे. त्यामुळे ताईंनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा, कारण की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप दिवसापासून आपण या GRच्या प्रतीक्षेत होतो. संघटनांनी देखील अनेक वेळा निवेदन दिलं. अंगणवाडी सेविकांना न्याय हा इथं भेटलेला आहे. अंगणवाडी जी संघटना आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना, या संघटनेच्या हाती आता हे यश आलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ताईंनो, अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.